नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। होळी हा आनंद, रंग आणि वाईट शक्तींवर विजय मिळवण्याचा सण आहे। पण होळीला काही धार्मिक नियम पाळले तर घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी कृपा वाढते। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत होळीला काय करावे आणि काय टाळावे हे सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। होळीचा सण हा प्रल्हाद आणि होलिका यांच्या कथेशी संबंधित सण आहे। वाईटावर विजय, चांगल्याचा विजय हाच या सणाचा मुख्य संदेश आहे। राजा हिरण्यकश्यपूने आपला पुत्र प्रल्हादला विष्णू भक्ती सोडण्यास सांगितले होते, पण भक्त प्रल्हाद त्याच्या विष्णू भक्तीवर अढळ राहिला। होलिका अग्नीत जाऊन बसली, पण भक्ती आणि श्रद्धेमुळे प्रल्हाद वाचला। अशी या होळी सणाची आपण माहिती बघत आणि ऐकत आलेलो आहोत। शुभ मुहूर्तातच होलिका दहन करणे, पूर्व किंवा ईशान्य बाजूला उभे राहून पूजा करावी। हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत। होळीत गहू, हरभरा, नारळ अर्पण करावा आणि होळीभोवती 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालाव्यात। होळीला प्रदक्षिणा घालत असताना ओम प्रल्हादाय विद्महे नरसिंहाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र म्हणावा। होळीची आग म्हणजे अंगातील नकारात्मकता जाळणे आणि अहंकार, राग, मत्सर यांचा त्याग करणे होय। वातावरणात जंतू वाढतात आणि होळी पेटवल्यास वातावरण शुद्ध होते। होळीमध्ये औषधी झाडाचे लाकूड होळी पेटवण्यासाठी वापरले तर हवा शुद्ध होते आणि वातावरणातील जे काही जंतू असतील, नकारात्मकता असेल ती जळून जाते। या होळीला एक संकल्प करा, वाईट सवयी सोडण्याचा, चांगले विचार आत्मसात करण्याचा आणि देवावर श्रद्धा ठेवण्याचा। हा आपल्या कुटुंबाच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी लाभो हीच प्रार्थना। सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।